आपण एखादी व्यक्ती अशी पाहतो, की जी बोलताना अजिबात विचार करत नाही. ती जे काही बोलते, जणू काही आगीचे लोट तिच्या मुखातून बाहेर पडावेत आणि समोर असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणाला जाळत पुढे निघून जावेत, अशा प्रकारचे विखारी शब्द एखादी व्यक्ती बोलत असते. बरं एकदा झालं, दोनदा झालं, वारंवार ती जर व्यक्ती हे बोलत असेल, तर काही काळानं आजूबाजूची माणसं पांगायला लागतात आणि ही व्यक्ती खऱ्या अर्थानं एकटी पडते. थोडंसं त्या व्यक्तीच्या बाजूने आपण पाहूयात. आपण जर समजुतीच्या स्वरामध्ये त्या व्यक्तीला विचारलं, की नेमकं असं काय होतं, काय बिनसतं? तर ती व्यक्ती अक्षरशः आपल्या समोर लोटांगण घालते आणि म्हणते, "मला हे असं बोलायचं नव्हतं, मात्र माझ्या मुखातून कसं गेलं हेच मला कळलं नाही." खरं तर वास्तव तेच आहे. ती व्यक्ती ज्यावेळेला बोलते, त्यावेळेला शब्द जरी धारदार असतील, तलवारीपेक्षाही तेज असतील, तरी देखील तिथे त्या व्यक्तीचा विवेक असत नाही आणि म्हणूनच ती जे बोलते आहे, ते तिच्या अखत्यारीत राहत नाही. भावनेचा म्हणजेच राग असेल, त्रागा असेल किंवा आणखीन कुठली भावना असेल, तिचा इतका कडेलोट होतो, की व्यक्तीचा विवेक गायब होतो आणि मग शब्दांमधून आग बाहेर पडायला लागते. या व्यक्तींच्या बाबतीमध्ये आपल्या मनामध्ये खऱ्या अर्थानं भाव निर्माण व्हायला पाहिजे, तो करुणेचा. एखादी व्यक्ती जर खूप रागामध्ये, खूप टोकाचं बोलत असेल, तर आपण शांतपणे, धीरानं घेऊन हे लक्षात घ्यायला पाहिजे, ती स्वतः किती त्रासात असेल, तिच्या आतमध्ये काय धगधगत असेल. जर आपल्याला अशा प्रकारच्या व्यक्तींना सामोरं जावं लागत असेल आणि आपलंही चित्त विचलित होत असेल, तर 90 मिनिटांच्या ऑनलाईन सेशनमध्ये मी आपल्याला विनंतीपूर्वक बोलावते आहे. या 90 मिनिटांच्या मोफत सेशनमध्ये आपल्या आयुष्यातील अनेक किचकट प्रश्नांना आपण सहजपणे सामोरे जाणार आहोत. तेव्हा लवकरच भेटूयात 90 मिनिटांच्या या ऑनलाईन सेशनच्या रूममध्ये.